नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण स्वाध्याय इयत्ता 7वी भूगोल पाठ 4 हवेचा दाब स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न असतात ते आपण आता बघणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न बघूया। प्रश्न पहिला आहे, पुढील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। उत्तर आहे 1. हवेत धूलिकण, बाष्प, जडवायू इत्यादी घटक असतात। हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते। 2. भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते। परिणाम, जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो। अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्यामधील दुसरा प्रश्न बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन होते। उत्तर आहे 1. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन भासमान भ्रमण होते। 2. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्ध दरम्यान बदलत जाते। 3. परिणामी तापमान पट्ट्यांवर अवलंबून असलेल्या हवामान दाब पट्ट्यांच्या स्थानांत बदल होतो। 4. साधारणपणे उत्तरायण हवामान दाब पट्टे 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात 5 अंश ते 7 अंश दक्षिणेकडे सरकतात। अशा प्रकारे हवामान दाब पट्ट्यांचे आंदोलन होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधील आपण आता दुसरा प्रश्न बघणार आहोत। इथे प्रश्न पहिला संपलेला आहे। दुसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे, हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर आहे 1. तापमान हवेचे दाब यांचा जवळचा संबंध आहे। जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो। जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते। 4. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्यामधील दुसरा प्रश्न बघणार आहोत आपण। दुसरा प्रश्न आहे, उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? उत्तर आहे 1. पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे। 2. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते। 3. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो। 4. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते।
त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधील आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, हवा दाब मापकाविषयी थोडक्यात माहिती लिहा. उत्तर आहे 1. हवेचा दाब मोजण्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते. 2. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे केली जाते. 3. हवा दाब मापकाच्या सहाय्याने हवेचा दाब मिलीबार या एककात मोजला जातो. त्यानंतर आपण यामधील चौथा प्रश्न बघणार आहोत. चौथा प्रश्न आहे, हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा. 1. हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात. 2. एखाद्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. 3. हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. 4. हवेच्या दाबाचा सजीवांच्या श्वसन क्रियेवरही परिणाम होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे दुसरा प्रश्न संपलेला आहे. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. टीप 1. विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. 2. उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते. 3. जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. 4. परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. 5. हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात. 6. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्ट्यातील हवा कोरडी असते. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामधील आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. टीप. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेस अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. 2. वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. 3. हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे तिसरा प्रश्न संपलेला आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. 1. दाट. 2. विरळ. 3. दमट. योग्य पर्याय आहे विरळ. त्यानंतर दुसरा प्रश्न, हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात. 1. मिलीबार. 2. मिलीमीटर. 3. मिलीलीटर. 4. मिलीग्राम. योग्य पर्याय आहे मिलीबार. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे. 1. समान. 2. असमान. 3. जास्त. 4. कमी. योग्य पर्याय आहे असमान.
त्यानंतर प्रश्न चौथा आहे 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण अक्षवृत्त दरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे. 1 विषुववृत्तीय कमी, 2 ध्रुवीय जास्त, 3 उपध्रुवीय कमी, 4 मध्य अक्षवृत्तीय जास्त. योग्य पर्याय आहे विषुववृत्तीय कमी. त्यानंतर चौथा प्रश्न संपलेला आहे. पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो? तो भाग वाळवंटी का असतो? उत्तर आहे एक विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. 2 उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते. 3 जड झालेली हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. 4 परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात. 5 अशा प्रकारे 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. इथे आपण अचे उत्तर बघितलेले आहे. तो भाग वाळवंटी का होतो हे उत्तर आता आपण बघणार आहोत. ब 30 अंश अक्षवृत्तापाशी असणाऱ्या जास्त दाबाचा पट्ट्यातील भाग वाळवंटी असल्याचे कारण. त्यामधील एक मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्ट्यातील उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवा कोरडी असते. 2 कोरड्या हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते. 3 परिणामी 30 अंश अक्षवृत्तपातचा भाग वाळवंटी असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे 5वा प्रश्न संपलेला आहे. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. 6वा प्रश्न आहे हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीची आकृती काढायची आहे आणि तिला आहे अशी नावे द्यायची आहे. त्यानंतर इथे 6वा प्रश्न संपलेला आहे. 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17 वरील आकृती 4.2 अ कटिबंध तापमानपट्टे व 4.2 ब पृथ्वीवरील दाबपट्टे व ग्रहीय वारे चे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांचे उत्तरे लिहा. पाठ्यपुस्तकामध्ये जे आकृती आहे त्याचे तुम्ही निरीक्षण करायचे आहे आणि उत्तरे लिहायचे आहे. त्यामधील पहिला आहे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणते दाबपट्टे प्रामुख्याने आढळतो? कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो? उत्तर आहे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ध्रुवीय वाऱ्याची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे? उत्तर आहे ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्यांशी निगडीत आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात? उत्तर आहे ध्रुवीय वारे शीत कटिबंधात येतात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे
उष्ण कटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याची कारणे कोणती? उत्तर आहे उष्ण कटिबंधीय प्रदेशात कर्कवृत्त ते मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात हवा जास्त तापते. ही जास्त तापलेली हवा प्रसरण पावून विरळ होते. विरळ हवेची घनता कमी असते, त्यामुळे उष्ण कटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो. त्यानंतर यामधील 5वा प्रश्न आहे, समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्यांशी संबंधित आहे? उत्तर आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्ट्यांशी संबंधित आहे. त्यानंतर यामधील 6वा प्रश्न आहे, कमी दाबाचे पट्टे कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत? उत्तर आहे कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात 0° ते 5° अक्षवृत्त आणि 55° ते 65° अक्षवृत्त यांच्या दरम्यान आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय संपलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर पाहता